हा घातलं की. तर गाईज आता ज्वारी करायची आम्हाला. मशीन आली इथं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर वर्कआउट वगैरे सगळं झालंय. दुकानात चालू आहे पिशव्या. तिथं अजून ओमन ते आहे तिथं आतमध्ये जिममध्ये. ओम आहे उभा राहिल्याला. मी चाललोय दुकानात. या साईडने सूर्य किती भारी दिसतो बघू शकतात. सगळे पोरं आहेत, म्हणजे 2-3 जण आहेत. इथे चिक्या पण आहे, दोन पण आहे. आमचा काळू काय माहित कुठे. काळू बघूत आपण कुठे आहेत आता. काळू असं हा काळू तिथं बसलाय. इथं कोतकाराचं पोरग येत. हे कोतकाराचं पोरग आहे, ओळखू येत आहे बघा तुम्हाला. तर काय जस्ट एवढ्यात आंघोळ वगैरे झाली. आमची तिथे अजून झोपल्या, ती आजारी आहे, तिचं दुखतंय. सो त्याच्यामुळे मी आता चाललोय दुकानात. जरा मला फादरला बाहेरला जायचंय. सो त्याच्यामुळे पण आमची तिथे अजून झोपली. किती वाजले सकाळच्या 8:30 वाजून गेल्यात. कशी झोपली अजून. आता मी चाललोय दुकानात. गाडीत चावी राहील. तर गाईज मम्मीला आणि त्यांना रानात सोडवायला चाललोय. मग आल्यावर जेवण करायचं, कारण की खूप उशीर झाला आहे त्यांना जाण्यासाठी. 11 वाजत आल्या. सो चाललोय इथे त्या दोघी त्यांना चालू इकडून बाहेर हा करतोय घरात शिरला तो. तर गाईज मम्मीला आणि त्यांना सोडले आता इथं रानात. आपलं इथंच म्हणतोय सोडले. ते कंस पांगवत्यात आणि आता मी चाललोय घरी. आज काय म्हणतात आपलं ज्वारी करायसाठी मशीन पण येणार आहे आय थिंक. म्हणजे तो बॉलला येतो. मग बघूत काय होतंय. जर आली तर मग परत रानात यावं लागेल मला, म्हणजे मला आणि पप्पाला. मग मोठी गाडीच घेऊन येतो ना आम्ही. तर आता बघू काय होतंय. आता चाललोय घरी, जेवण वगैरे करतो आणि दुकानात जातो. तर काही जेवण वगैरे झालंय. हे सोम आलं दारू नको लाव, तर काम आहे अजून. तर ज्वारी वगैरे म्हणजे करायच्या. ते माणसाचा फोन आलता वाटतं, फादरचा फोन आलता मला आत्ता, की ज्वारी करायची. ते गाडीत गोण्या वगैरे टाकल्या. हे थोडंच एवढंच आहे झाडू वगैरे, ते टाकून ठेवायचं आहे आणि गाडी दुकानापाशी नेऊन ठेवायची. आणि मी कारण की मी दुकानात चाललो आहे, सो त्याच्यामुळे कसं बघतो. तर गाईज आता दुकानात चाललो आहे. गाडीत ठेवलं आहे सामान थोडंसं. ते होते ते गोण्याने ते मोकळ्या. सोम बसला इथं. नको लावू काच, गरम होईल. काही एसी नाही गाडीत आपली. तो गाईज मन टॅण्या एक बार धोका खा चुका हो, दो बारा नाही खाऊंगा. हा टॅण्या कस काय बसलाय टॅण्या. काय बसल्यात उन्हात आणायची माणसं सगळी. तर गाईज उमेशचा खूप मोठा खर्च आहे आज. आज आम्ही रस प्यायला चाललोय. तर बघू शकतात आज उमेशने खर्च केलाय. तुला कसं वाटतंय. छान. नाही छान वाटत. तुला काय वाटत नाही. तर ऊन खूप जास्त आहे, सो आम्ही रस प्यायला चाललोय. तिथं ऋषा काहीतरी उभा राहून खात बसलाय, बघू शकतात. काहीतरी खातोय उभा राहून तिथं. दोघा दोघा तिथं हा काहीतरी खातोय, हळू तोंड लपवतोय तिकडं. हा घातलं की. तर काही गॅस नाही तिथं. गॅसच्या गाड्या चालल्यात. काही मोकळ्यात का काय. नुसता गॅस कुठे हो अजून एक आली. नुसत्या पळवी त्यात. तर गाईज आता आम्ही रानात चाललोय. गाडी आणली घरापाशी. घरी आलतो, जरा काम होतं. ते काहीतरी घ्यायला लावलं होतं. साड्या मम्मीने फाटक्या त्या लागत होत्या कशाला तरी. सो आता आम्ही चाललोय रानात. मी बसला इथं, मी कुलूप लावतोय. आता निघतो ना आम्ही. तर गाईज रानापाशी आलोय आता. रानापाशी म्हणजे थोडं लांब आहे अजून. शिविदा बसलाय, त्याला घेतलंय असं चल म्हणलं व्हिडिओ काढायला, कारण की आता ज्वारी करायची. सो त्याच्यामुळे मी बिझी राहील नाही का. ते धरा वगैरे लागतं, सो त्याच्यामुळे एवढं काही नाही त्याच्यात, बट लागल थोडंफार काम करायला. तर गाईज रानात आलोय आता. इथं आमच्या काकी काम करतात. हो इथं काकी काम करतात. इकडं घरच्या समोर आहेत. इकडं हा इथं काम करतात.
गाडी चालली डायरेक्ट रानातून. आमचा थोडा हरभरा राहिला होता, सो आम्ही तोच हुडकतोय. इकडं सगळी हुडकत ते बघू शकतात. इथं थोडा राहिलेला तो घेतला, एक गोळा केलाय. म्हणजे आता ह्या काय बोलतात गावतात शोधतात सगळे हाय का म्हणून. एवढा राहिला शेवटचा, आत्ता म्हणलेला तो एवढा करायचा. आता मशिनीने शेवटचा राहिलेला आहे. आता तिकडल्या गोण्या न्यायच्यात कसल्या तरी तिकडं मम्मीकडं आणि त्यांच्याकडं. चले ते राहू दे, त्याचं काय नाही. अण्णाने वैरणीची पेंडी उचलली, तिथं लावाय गेल्यात. तर गाईज खूप वेळ झाला उपनेरवाला याय नाही. किती वेळ झाला आमचं सगळं झालंय आवरून. ते बघू शकता ते इथं काठवून उभा राहिलाय. लय वेळ झालं. आता किती 5 वाजल्यात, म्हणलेले 2 वाजता येतो. आता 3 घंटा लेट झालाय. आता किती वेळ लावतात काय माहित. फादर डायरेक्ट आणाय गेल्यात. आता थांबा तुम्हाला दाखवत त्या साईडला. आता या झाडांमुळे दिसायचे नाहीत. 1 मिनिट इकडं आले ना मग दाखवत तुम्हाला. हो का आता दिसत्या. तर काय आत्ताशी मशीन आली. पप्पा अर्धा पाऊण तास झालं गेले, डायरेक्ट मशीनच घेऊन आले. खूप वेळ झाला. ह्या साईडला फादर आहेत येतात. तर काही झाली आता मशीन. इथं लावायचं एवढंच हरभरा आहे, एवढा करायचा आहे. आणली की एकच आणली मम्मीने. तर काही संपला हरभरा आमचा. आरतीच कोणी बळत झाली. तर गाईच जस्ट एवढ्यात आता हरभरा कडून झालाय. आता मला काय करायचं ते ज्वारी करायला जायचंय. या साईडनी सनसेट होतोय, खूप छान आहे. 6 वाजल्यात. इथं चाळणी वगैरे तिथं ते चाळणी बदलतात. तर गाईज आमच्या काकी चालल्यात आता घरी सरपान घेऊन. बाय 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 केलं. इथं चाळणी बदलते. ते तो कसा ट्रॅक्टर मध्ये बसलाय. तर गाईज आता ज्वारी करायची आम्हाला. मशीन आली इथं. हा एक आहे ते 10 जमेल. तर गाईचा अंधार पडलाय. आता बघू शकता अजून झालं नाही आमचं चालू आहे. लागतात ते इकडं फादर आहे. तर गाईज रात्रीच्या 7 वाजल्यात. झालंय काम सगळं आमचं. आता ह्याला सोडवायला चाललोय घरी. मी परत माघारी यायचं गोण्या न्यायला. सगळा अंधार झालाय. तर गाईज 8:30 वाजता आलोय घरी. रानातलं सगळं काम झालंय. आमची दिदी अजून झोपल्या, तिथं दुखलेले. तिने केक खायला आणला होता कर्जतून येताना. फादर तिथं बसल्यात खात. आता जेवण करायचं. लाईट पण गेलेली वेळ झालं. इन्व्हर्टर आहे सो त्याच्यामुळे बरं आहे. भारी आहे. तर काय आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.